पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दादा महाराज की जय। श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा, श्री गुरु विठ्ठल भावे बंदा दाखविती निज परमानंदा। सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग, तोडिले उद्वेग संसाराचे, काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मानाही येणे ऐसे केले, माझे मज सुख दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा नाममुद्रा, नामा म्हणे निकी दाखविली सोय, न विसंबे पाय खेच रासी, काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मानाही येणे ऐसे केले। संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी श्री नामदेव महाराज या अभंगाच्या द्वारे सद्गुरू हेच आमचे सोयरे आणि जीवलग आहेत। या सद्गुरूंच्या कृपा प्रसादाचा परिणाम नामदेव महाराज सांगतात की तोडिले उद्वेग संसाराचे, संसारामध्ये जो आम्हाला उद्वेग प्राप्त झालेला होता त्या बंधनातून आम्ही सहज सद्गुरू कृपेनं मुक्त झालो। मग अशा सद्गुरूंना देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही असा आशय नामदेव महाराज सांगतात। काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मानाही येणे ऐसे केले। बरं, या भवबंधनातून सद्गुरू मुक्त करतात म्हणजे नेमकं काय करतात, त्याचं स्वरूप काय आहे? मग नामदेव महाराज सांगतात, माझे मद सुख दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा नाममुद्रा। मला जे प्राप्त होणारं माझं सुख आहे ते या दृष्टीने या ठिकाणी मला त्यांनी गोचर करून दिलं, दृष्टीगोचर केलं। ते दृष्टीगोचर झालं म्हणजे काय झालं तर दिधली प्रेम कळा नाममुद्रा, अनुग्रह प्राप्त करून दिला, कृपा प्रसाद प्राप्त करून दिला, नाममुद्रा प्राप्त करून दिली। हेच माझं काय सुख आहे। माझे मज सुख दाखविले डोळा, हे सुख दाखवलं म्हणजे काय केलं? नामदेव महाराज शेवटच्या चरणात त्याचा खुलासा करतात की नामा म्हणे निकी दाखविली सोय, निकी म्हणजे चांगली, आणि अशी सोय या गुरु महाराजांनी माझी लावली। ते गुरु महाराज कोण आहे तर न विसंबे पाय खेच रासी, त्या सद्गुरु चरणाचा निरंतर मी आश्रय करतो, म्हणून काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मानाही येणे ऐसे केले। आपल्यालाही या भवबंधनातून मुक्त व्हायचं आहे, सुखाची अनुभूती प्राप्त करून घ्यायची आहे, नाममुद्रा प्राप्त करायची आहे, निकी सोय आपल्यालाही प्राप्त करायची आहे। आणि ही सोय प्राप्त करण्याकरता आपण सद्गुरू भक्त सगळेजण प्रयत्नरत आहोत। मानसिकरित्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सद्गुरू चिंतनाच्या द्वारे हा प्रयत्न करत आहोत, आणि त्या प्रयत्नाला पुष्टी देण्याकरता म्हणून श्री संस्थांच्या या फेसबुक पेजच्या द्वारे आपण हा उपक्रम राबवित आहोत। आज 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण आहोत। काल पावेतो सद्गुरूंच्या अगाध लीला आपण पाहिल्या। आज 11व्या अध्यायाला आपण प्रारंभ करतो आहोत। हा 11वा अध्याय आणि त्याचं नमन करत असताना सद्गुरू महाराजांना या ठिकाणी सच्चिद घन नावानं उपमा देऊन नमन करण्यात आलेलं आहे। ओम नमो सद्गुरु सच्चिद घन, वर्षता आहे स्वानंद जीवन, मुमुक्षु मयूर आनंद ले जाण, सजल कृपा पूर्ण देखुनी। सद्गुरूच सच्चिद घन आहेत आणि ते काय करतायत तर वर्षा प्राप्त करून देतात स्वानंद जीवनाची। त्याचा परिणाम कोणालाही वर्षा प्राप्त होते तर मुमुक्षु नावाचे मयूर या ठिकाणी आनंदाला प्राप्त होतात। कारण कृपा सद्गुरूंची अशी आहे की कोणीही त्या कृपेपासून गुरुभक्त वंचित राहू शकत नाही। अशा प्रकारचा आशयाचं नमन करून सद्गुरूंची ही कथा पुढे नेतात। दुसऱ्या एका ओवीमध्ये नमन करताना सांगितलं की सद्गुरूची या नामुक्ती, विश्वासे तरले नेणो किती, शास्त्र पुराणे संमती हेची निश्चिती वदती पै। निव्वळ सद्गुरू स्मरणानं आत्तापर्यंत अनेक जण तरुण गेलेले आहेत। शास्त्र पुराण संत प्रमाण याच्यामध्ये ठाई ठाई आपल्याला हा भाव प्राप्त होईल। अशामुळेच आम्ही देखील आता काय करतोय तर सद्गुरूंचीच वंदना करतोय, सद्गुरूंचं स्मरण करतोय। नित्य निरंतर सद्गुरू स्मरणामध्ये आम्ही रममाण आहोत। नमन केलं सद्गुरूंना आणि नमन करून मागच्या अध्यायाचं किंचितचं वर्णन करून पुढे कथा वर्णन करतात की मागच्या अध्यायामध्ये आपण काय श्रवण केलं तर डोंगऱ्या नावाचा जो श्वान होता त्या श्वानाला उत्तम गती महाराजांनी प्राप्त करून दिली। वक्रा एक दासी होती, तिलाही उत्तम गती प्राप्त करून दिली। हे दोन विशेष कथाभाग सांगितल्यानंतर सद्गुरूंचा अवताराचं प्रयोजन सांगण्यात आलं की जगताचा उद्धार करणं हेच ज्यांचं निव्वळ काम आहे असं त्यांचं वर्णन केलं गेलं।
त्यानंतर सद्गुरू महाराजांची पंढरपूरची जी वारी होती ती ज्या मार्गे येत होती तो मार्ग होता श्री क्षेत्र सोनारीच्या द्वारे. श्री क्षेत्र सोनारी मार्गी ही वारी पंढरपूरला येत होती. तर याच क्षेत्र सोनारीमध्ये भैरवराजांचं अधिष्ठान आहे. तिथल्या भाविक भक्तांनी महाराजांना विनंती केली आणि या ठिकाणी भैरवराज क्षेत्र जे सोनारी आहे तिथे महाराजांना नेण्यात आलं. अतिशय मोठा उत्सव त्या काळामध्ये तिथे झाला. गर्दी जमली आणि गर्दी जमल्यानंतर महाराजांचे रोज कीर्तन त्या ठिकाणी होऊ लागले. पण महाराज त्या ग्रामामध्ये गेल्यानंतर ज्यांनी ज्यांनी महाराजांना नमस्कार करावा, उत्तरादाखल महाराजांनीही त्यांना नमस्कार करावा, हात जोडून वंदन करावं. पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. हा वारकऱ्यांचा वैष्णवांचा बाणा आहे. या न्यायाला अनुसरून सद्गुरू महाराज देखील असं कार्य करू लागले. याचा परिणाम त्या ग्रामामध्ये असणारे जे काही इतर ज्ञानी पंडित लोक होते त्यांना हे थोडंसं खटकलं आणि अंतःकरणामध्ये त्यांचा असा विचार आला की यांचं हे जे मोठेपण आहे हे मात्र बुडालं बरं का. आता सकळासी आश्चर्य थोर, सकळा करीती नमस्कार, नवल कैसे हे विचित्र. हे कसं काय विचित्र नवल आहे? प्रत्येकाला नमस्कार करावा शास्त्र असं नाही सांगत. मोठ्या माणसाने लहान माणसाला नमस्कार करू नये असं शास्त्र वचन आहे. कोणी कोणाला नमस्कार करावा शास्त्राने आपल्याला काही पद्धती सांगितलेल्या आहेत. असं असताना हे या ठिकाणी शास्त्र विरुद्ध आचरण होत आहे. त्यामुळं यांच्या ठिकाणी असणारी जी पवित्रत्व आहे किंवा मोठेपणा आहे तो शिल्लक राहत नाही. यांना अभिमान झालेला होता आणि विनाकारण संतांच्या ठिकाणी विपरीतपणे ते पाहू लागलेले होते. शब्दज्ञानी होते हे सगळेच महाराजांच्या ठिकाणी असा भाव धारण करणारे. आणि यांनी विचार केला, सगळेजण एकत्र झाले आणि हे शब्दज्ञानी ज्ञानवंत वादा करता महाराजांच्या समोर आले. आणि वादा करता समोर आल्यानंतर महाराजांना बोलू लागले की आपण असं का करता आहात, हे असं चांगलं नाही. तुम्ही एक काम करा, आमच्यासोबत वाद करा. इतर लोकांनी यांना थांबवलं, सांगितलं संतांसोबत वाद करणं हे चांगलं नाही, साधू संतांना आपण त्रास देऊ नये. पण हे ऐकायलाच तयार नव्हते. भैरवराजाच्या मंडपामध्ये महाराजांचं अलौकिक असे कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यानंतर हे शास्त्री पंडित हे जे लोक होते ज्ञानी हे या ठिकाणी मोठ्या अभिमानानं तिथं आले. आल्यानंतर पाहिलं तर भक्त जे होते ते सगळे टाळ टाळिया नाद विरक्त स्वानंदे छंदे गात नाचत त्या कीर्तनामध्ये जय जयकार होत होता, नामस्मरण होत होतं. महाराज कीर्तनाला उभे आहेत आणि अशा ठिकाणी ते येऊन पोहोचले. पोहोचल्यानंतर त्यांना पाहिल्याबरोबर महाराजांना माहीत होतं की हे आपल्याशी वाद करणार आहेत. म्हणून महाराजांनी भक्ती ते नमन हा श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडला आणि निवडून आपल्या अमोघ वाणीनं यांच्या प्रत्येक गोष्टीचं महाराज खंडन करू लागले. महाराजांनी सांगितलं की उत्तम वर्ण ब्राह्मण तयांचा हाच मुख्य धर्म जाण, नेणोनिया विषमपण ब्रह्म परिपूर्ण सकळ देखे. विषमत्व जाणं आणि समत्व प्राप्त होणं याला शास्त्रामध्ये ब्राह्मण म्हटलं जातं. त्याच्याकरता श्रुतिवचन महाराजांनी खर्ची घातलं, ब्रह्म जानाति ब्राह्मण. मग ब्रह्म जानाति ब्राह्मण असं जर अंतःकरणामध्ये आपल्या भाव स्थित असेल तर मग ते ब्रह्म सगळीकडे आहे. आदौ ब्रह्म अहम अस्मी खलविदम ब्रह्म पश्चात ही महाराजांची अवस्था होती. त्यामुळे महाराजांनी उत्तम प्रकारे यांच्या प्रत्येक गोष्टीचं खंडन केलं. आणि खंडन करताना एक सांगितलं की शास्त्र पुराण उपनिषद आपल्याला ठाई ठाई हे सांगतात की जगतामध्ये व्यापक रूपाने असणारा जो परमात्मा आहे त्याला आपण नमस्कारच केला पाहिजे. सर्वाभूती भगवत भाव म्हणून आपण आचरण केलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, आपलं असं आचरण असलं पाहिजे. किंवा सर्वभूतेषु यः पश्येत भगवत भावमात्मनः. महाराजांनी प्रत्येक पुरावा देऊन प्रमाण देऊन युक्ती प्रमाण आणि अनुभव या तीनही गोष्टींनी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं खंडन केलं. आणि खंडन करताना सांगितलं की तुम्ही ज्ञानाचा अभिमान धारण करू नका, त्या ज्ञानाचं आचरण करा. तुमचं जे ब्रह्मज्ञान आहे हे या ठिकाणी स्वतः बाधा करणार आहे. मुळात ते ब्रह्मज्ञान नाहीच, ते बाधा करणार आहे. खरं ज्ञान काय आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि जाणून याप्रमाणे आचरण करा. म्हणून महाराजांनी त्यांना प्रत्येक गोष्टीनं समजावून सांगितलं. आणि समजावून सांगितल्यानंतर जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर याच कीर्तनामध्ये
याच कीर्तनामध्ये भैरवराज आपल्याला साक्ष देतील. म्हणून महाराजांनी हात जोडले आणि भगवान श्री भैरवराजांना प्रार्थना केली. सगळेजण विस्मित झाले. भाविक भक्त तटस्थ झाले की आता काय होणार आहे. संत वचनाला परमात्माही साह्य होतात अशा अनेक घटना इतिहासामध्ये आहेत. त्याच वेळेला भैरवराजांनी मान डोलवून सांगितलं की महाराज जे सांगतायत ते अगदी बरोबर आहे. जे काही फुलं भैरवराजाला वाहिलेले होते ते सगळे फुलं डोक्यावरचे खाली पडले आणि सगळ्यांनी हा प्रत्यक्ष चमत्कार पाहिला, जय जयकार केला. भक्त आनंदानं या ठिकाणी जय जयकार करू लागले. त्याच वेळेला हे जे ज्ञानाचा अभिमान धारण करणारे लोक होते यांनी साष्टांग प्रणिपात महाराजांना केला. डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. हात जोडून प्रार्थना केली की आम्ही अभिमानानं अंध झालो होतो, संत महिमान आम्हाला कळालं नाही, कृपा करा आमच्यावर, आमच्याकडून अपराध घडला. महाराजांना ते बोलतात की अभिमाने घोरे घोरत सदा, आम्ही अभिमानाच्याच घोरामध्ये होतो. आता मात्र तुम्ही सत्यबोध आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. ते निर्मल स्वरूपात असणारं, अमल स्वरूपाचं असणारं ज्ञान आपण आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. ज्ञानोबाराय आपल्याला एक उक्ती सांगतात की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. यांना याचा प्रत्यय आला. प्रत्यय आल्यानंतर मग मात्र महाराजांच्या ठिकाणी त्यांचा श्रद्धाभाव जडला. कीर्तनाची आरती सुरू झाली. प्रसाद सगळ्यांना वाटायची तयारी सुरू झाली. त्याच वेळेला त्या सभामंडपाच्या बाहेर बसलेले जे श्रोते होते त्या श्रोत्यांमध्ये एक गाय येऊन बसलेली होती आणि त्या गायीचं घोरणं हे आजूबाजूच्या श्रोत्यांना विचलित करत होतं. मग श्रोते कुजबुजू लागले. महाराजांपर्यंत हे आवाज पोहोचले. महाराजांनी तिथूनच विचारलं की कशा करता तुम्ही कुजबुजत आहात, आता आरती होतीये, प्रसाद वाटायचा आहे. त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं महाराज इथे एक गाय घोरतीये मोठ्या मोठ्याने. महाराजांच्या अंतःकरणामध्ये आलं की आपण या लोकांचा घोर घालवलाय, मग आता या गायीचाही घोर आपण घालवायला पाहिजे. महाराज स्वहस्ते प्रसाद घेऊन तिच्यापाशी आले. तिला सांगू लागले की हे गोमाते, सगळे भाविक भक्त संसाराचा घोर टाकून कीर्तन श्रवणाकरता आलेले असताना तू हा घोर कशा करता वाहतेस. एवढेच शब्द कानावर पडले आणि निरंतर अशांत जे राहतात त्यांना दुःखाचीच प्राप्ती होते. म्हणून जर शांतीची अवस्था प्राप्त करायची असेल तर सुखाची अवस्था प्राप्त होईल. शांती असल्याशिवाय सुख मिळणार नाही. महाराजांनी तिला उपदेश केला आणि हा घोर तू टाकून दे म्हणून सांगितलं. त्याच वेळेला चमत्कार घडला. त्या गायीचं घोरणही बंद झालं. मोरोपंत सांगतात संता माझी शिरोमणी त्यांचे हर्षयुक्त गायीन, घोर परम मारक जो पशु असता टाकीलाच गायीन. भैरव क्षेत्री केली निर्घोरची गाय अमृतवाणीने, जो कीर्तन श्रवण करी त्या स्वस्थानाशी चक्रपाणीने. भैरव क्षेत्रामध्ये म्हणजेच श्री क्षेत्र सोनारी येथे हे 2 चमत्कार महाराजांनी करवले. आणि त्याच्यानंतर महाराज पंढरपूरच्या वारीला निघालेले होते. पंढरपूरला आले. चातुर्मास्य प्रारंभ झाला. त्याच वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं आजचं जे सिन्नर गाव आहे त्या सिन्नर गावामध्ये श्रीमंत पेशव्यांचे एक सरदार होते. कचोपंत त्यांचं नाव. आणि ते तिथले अधिकारी होते. त्यांच्याकडे विस्तीर्ण अशी गजशाला सांभाळण्याचं काम होतं. अनेक मोठे मोठे महागज त्यांनी प्राप्त करवले होते आणि व्यवस्थितरित्या तो कारभार करत होते. हे कचोपंत आषाढी वारीला आले एक वेळेला. आणि आषाढी वारीला आल्यानंतर भगवंताला साकडं घातलं की सद्गुरु कृपा अजून झालेली नाही तर सद्गुरु कृपा प्राप्त व्हावी. भगवंताला त्यांनी साकडं घातलं आणि साकडं घातल्यानंतर भगवान परमात्म्याचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त झाला. सद्गुरु महाराज एक वेळेला स्नान करून पुंडलिकरायांपासून जवळ येत असतानाच यांची दृष्टादृष्ट झाली. कचोपंतांनी महाराजांच्या चरणाला वंदना केली आणि वंदना करून सांगितलं की कृपा प्रसाद प्राप्त करून द्या. महाराजांनीही जाणलं अंतःकरणामध्ये बोध प्राप्त होण्याची इच्छा आहे, तीव्र मुमुक्षु तळमळ आहे. त्याच वेळेला परमपवित्र असणाऱ्या या शुभदिनी भगवान श्री पुंडलिकरायांच्या साक्षीनं कचोपंतांना अनुग्रह प्राप्त झाला. धन्य भाग्यतयाचे विशद काय अनुवाद करावे. वाळवंटी पुंडलिका सन्निध पावला गुरुमंत्र आघाद. पुंडलिकरायांच्या साक्षीनं महाक्षेत्र श्री पंढरपूर धामामध्ये वाळवंटामध्ये भगवती चंद्रभागा मातेच्या काठावर या कचोपंतांना हा गुरुमंत्र प्राप्त झालेला आहे. चातुर्मास्य श्रवण केले कीर्तन आणि मग मात्र चातुर्मास्य पूर्ण झाल्यानंतर महाराजांना विनंती केली
की आमच्याही गावाला तुमचे पाय लागले पाहिजेत, कृपा करा, आमच्या गावी चला. महाराजांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर सिन्नरला महाराज पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी 7 दिवसापर्यंत उत्सव सुरू झाला. मोठा उत्सव त्या ठिकाणी झाला. 7ही दिवस महाराजांची कीर्तन झाले. दिनसमाप्ती मध्यरात्री कीर्तनी उभे संत मूर्ती कीर्तन सुरू झालं. मध्यरात्र झालेली होती आणि श्रवणाकरता असंख्य भाविक भक्त आलेले होते. आणि त्यावेळेला महाराजांचा कीर्तनाचाही विषय होता की परमात्माच सत्यत्वानं सगळीकडे वास्तव्याला आहे. जे जे दृष्टी दिसे रूप भगवंतचे साक्षेप, भक्तीचे ते पूर्ण माप सद्भक्त देख या नावे. अशी अनुभूती भक्ताला असते म्हणून महाराज वर्णन करून सांगत होते की ऐसा भगवत भक्तांतरी हरी रूप देखे चराचरी. अशा प्रकारची भक्ताची अवस्था महाराज सांगत होते. कीर्तनामध्ये जय जयकार होत होता, नामघोष होत होता. आणि त्याच वेळेला नवल घडलं. एक हलकारा देणारा मनुष्य धावत धावत येऊ लागला. धावा, पळा, प्राण वाचवा म्हणून आरडाओरडा करू लागला. मदगत्त गजमहान मार्गी फिरे शृंखला तोडून. एक हत्ती मदोन्मत्त झालेला आहे आणि त्यांनी सगळे बंधनं तोडलेले आहेत आणि तो गृहवृक्षाधिक धडके करून सगळ्यांना धडका मारत मारत इकडेच येतोय. जो कोणी मार्गामध्ये असेल संपलेच की जीवन, चूर होतील देह प्राण, शीघ्र वचन बोलता ते. रस्त्यामध्ये येणाऱ्याला तो उडवत उडवत निघालेला आहे, त्याचा घात होतोय. स्त्रिया ओरडू लागल्या, लहान बालक रडू लागले. आपल्या स्वदेहापुढे आपण कीर्तनामध्ये बसलेलो आहोत याचा विसर सगळ्यांना पडला. देहाचं ममत्व अंतःकरणामध्ये होतं. अहो, देहाच्या ममत्वाचा परिणाम कैचे कीर्तन, कैचे श्रवण, सगळं विसरले ते. म्हणजे विसरल्यानंतर तिथून उठून निघून पळू लागले. पळत असताना टाळकरी पळाले, मृदंगवादक पळाले, विणेकरी पळाले. त्यावेळेला तो गज या ठिकाणी कीर्तन मंडपाकडे आला. कचोपंत महाराजांच्या हाताला धरतात. महाराज चला, अतित्वरा करा. महाराज चला, नाहीतर हा हत्ती आपल्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी स्मितहास्य केलं आणि कचोपंतांना सांगितलं, सर्वभूती भगवंत निर्भय निश्चिंत असावे. या भगवत भक्तांना कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही. याचं कारण सांगताना तुकोबाराय सांगतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. हे समर्थाचे सेवक आहेत, यांना कोणतं भय असणार आहे. महाराजांनी सांगितलं काळजी करू नका. कचोपंतही घाबरले आणि घाबरून या ठिकाणी बाजूला जाऊन उभे राहिले. महाराजांनी कचोपंतांना सांगितलं, तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. नरसिंह रूप देखता दृष्टी, भयाभीत सर्व सृष्टी, भक्त प्रल्हाद न मुनी कष्टी, नाम ओठी स्मरत असे. महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलं, काळजी करू नका. ज्याप्रमाणे नृसिंह परमात्म्याचा अवतार झाला त्यावेळेला सगळ्या सृष्टीला भय वाटलं, पण प्रल्हादांना यत्किंचितही भय वाटलं नाही. तद्वत भगवंत सगळ्या रूपामध्ये आहे, काळजी करू नका तुम्ही. आणि सांडुनिया हरि कीर्तन न जावे येताही महाकाळ पूर्ण, हरिभक्ता हरिरक्षण केवी जाण न करी. महाराजांनी प्रतिप्रश्न केला, कीर्तन सांडून जाणं हे आपल्याला शोभा देत नाही आणि या कीर्तनामध्ये परमात्मा आपलं रक्षण करणार असं तुम्ही काळजी करू नका. तरीही कचोपंत धावले. तो हत्ती महाराजांच्या जवळ आला. जवळ आल्यानंतर त्यानं सोंड उचलली, मोठ्यानं आवाज केला. महाराजांकडे त्यानं पाहिलं आणि महाराज त्याच्याशी संवाद साधतात. महाराज म्हणतात, महाराज हास्य मुखे बोलती ओज, काय हो आज परी हे, आज काय हे रूप तुम्ही धारण केलं आहे. तुमचे विक्राळ रूप देखोने भय मानिले सकळ जनी, रंग भंग केला कीर्तनी, उचित करणी हे नव्हे. असं करायला नाही पाहिजे तुम्ही. तुमचं हे रूप पाहिलं, कीर्तनाचा भंग तुम्ही केला. आता एक काम करा, आता धरुणी पूर्ण शांती, उद्वेग न द्यावा भूतांप्रती, जन्मा येऊनी अशांत राहती, व्यर्थ क्षिती जन्म त्यांचा. एक काम करा, शांती धरा, उद्वेग कोणालाही देऊ नका. आणि जन्म प्राप्त झाल्यानंतर जर अशांतीचा आश्रय केला तर दुःखाची प्राप्ती आहे, आपला जन्म व्यर्थ जाणार आहे. म्हणून एक काम करा, जर उत्तम साधन कोणतं असेल तर शांती विने दुर्मिळ सुख, संत संगती शांती निर्दोख. संत संगतीमध्ये ही चोख शांती प्राप्त होते. म्हणून महाराजांनी त्यांना उपदेश केला आणि एक पुष्पहार त्याच्या सोंडेपाशी दिला. पुष्पहार त्यानं धारण केला प्रसाद म्हणून. सर्वांगी शांती बाणली पूर्ण, चित्रा समान तटस्थ ठेला. काय गोड भाषा वापरली चरित्रामध्ये पहा.
एखादं चित्र जसं असतं, ते चित्र कितीही भयानक जरी असलं तरी ते आपल्याला भय प्राप्त करून देत नाही. तद्वत हा हत्ती आहे असा उभा राहिला, शांतीच धरली त्यांनी. संतांचा स्पर्श झाल्यानंतर काय होणार नाही. कीर्तन समये शांती देऊनी, मार्गी लाविला जो गजखंदा, श्री गुरु विठ्ठल भावे वंदा. त्याला शांती प्राप्त करून दिली. त्या हत्तीनं महाराजांना त्रिवार प्रदक्षिणा केली. वृत्ती झाली अतिशांत. अतिशय शांत तो हत्ती झाला आणि आपल्या स्थानाला निघून गेला. मोरोपंत वर्णन करतात, सिन्नर गावी सहजे जाता, रात्रौ कथेत मत्त करी, आला नमनी कोणा ते, बहु भय जाहले मनुजनी करी. येता सन्निध झाला निर्बळ तो हरिपुढे जसा हस्ती, तेव्हाची कचोपंते प्रार्थिले, बहु धरी चरण हस्ती. तेच वर्णन कचोपंतांच्या बाबतीमधलं मोरोपंतही सांगतात की सिन्नर गावामध्ये रात्री कथेमध्ये मत्त असणारा हत्ती आला, पण त्याचं बळ महाराजांच्या पुढे चाललं नाही. उलट महाराजांच्या कृपेनं तो शांत झाला. अशा प्रकारे महाराजांनी या हत्तीला उत्तम गती प्राप्त करून दिली. या अध्यायाची समाप्ती करताना गुरुभक्त तोंडापूरकर मामा सांगतात की दासानुदास विनंती करी, पशु शांत केला निर्धारी. आमची एक विनंती आहे, या हत्तीला आपण शांत केलं, त्याच प्रकारे आमच्यावर कृपा करा आणि तोच अनुग्रहो दासावरी विषयी शांती देई प्रभो. आमच्या अंतःकरणामधल्या विषयांचीही शांती आपल्या कृपेनं व्हावी अशी प्रार्थना या ठिकाणी केली. 11वा अध्याय संपला. 12वा अध्यायाचा प्रारंभ करत असताना पुन्हा सद्गुरूंचं या ठिकाणी वर्णन केलं आणि वर्णन करत असताना सद्गुरूंचं महात्म्य पुन्हा पुन्हा या ठिकाणी वर्णन करण्यात आलं. कोणी एक श्रोता आणि त्या श्रोत्यानं या ठिकाणी शंका घेतली की तुम्ही स्वतः आज्ञ आहात, तुमच्या ठिकाणी कोणतंही ज्ञान नाही असं तुम्ही सांगता, मग तुम्हाला ही चरित्र लेखनाची स्फूर्ती मिळते कशी काय? मग भाऊ मामा सांगतात की सद्गुरूची बोल बोलविता, सद्गुरूची कर्म करविता, सद्गुरूची सद्बुद्धी दाता, स्तवन करविता तोची पै. आपणची आपला महिमा गावा, हे माझं काहीच नाही, तेच बोलवून घेतात माझ्या मुखातून, त्यांचा महिमा तेच वर्णन करून घेतात. मला बुद्धी देणारे, मला वाचा देणारे, माझे सर्व कर्म चालवणारे जर कोणी असतील तर तेच आहेत. या हत्तीला शांत अवस्था प्राप्त करून दिल्यानंतर सद्गुरू महाराज आळंदी यात्रेला गेले अशी कथा आपल्याला पुढे येते. या आळंदीमध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शनाकरता म्हणून महाराज गेले अशी कथा आली. अनेक भक्तजन इंद्रायणीचं स्नान करतायत, प्रदक्षिणा करतायत, दिंड्या येत आहेत. अनेक जण अनेक सत्कार्यामध्ये लागलेले आहेत. त्यावेळेला सद्गुरू महाराजही परिवारासहित तिथं आलेले आहेत. इंद्रायणीचं स्नान केलं, ज्ञानोबारायांचं दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर ज्ञानोबारायांच्या मंडपामध्येच या ठिकाणी मोठा कीर्तनाचा समारंभ झाला. समारंभ झाल्यानंतर प्रेम अमृताच्या धारा कीर्तनी वर्षती अपारा, नैष्टिक चातक गणसारा, निजांतरा निवविती. कीर्तन मोठ्या आनंदानं पार पडलं. नित्यनियम झाला सगळा आणि स्वस्थली महाराज आले. आल्यानंतर सगळे भक्त मंडळी आपापल्या स्थानावर विराजमान झाले आणि महाराजांच्या सोबत महाराजांच्या ज्या भगिनी होत्या, मुक्ताबाईचा अवतार भगिनी जिजाबाई साचार, या जिजाबाई सोबत होत्या. संत सेवेमध्ये सदा तत्पर होत्या. या जिजाबाईंचं चरित्र अतिशय अलौकिक आहे. लहानपणापासून महाराजांच्या सोबतच या जिजाबाई राहिल्या आणि योग्य अशा पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. या भगिनी जिजाबाईंना महाराज विचारतात की उपहार करण्याकरता काही आहे का, काही असेल तर द्या. जिजाबाईच्या मनामध्ये थोडासा खेद आला. जिजाबाई म्हणतात काहीच शिल्लक राहिलेलं नाही महाराज, काय करावं? उपहारा नसे अणुमात्र, देखून इतियेचे कष्टी अंतर. कष्टी झाल्या जिजाबाई की महाराज कीर्तन करून आलेले आहेत, श्रम झालेले आहेत आणि महाराजांना उपहार देण्याकरता, खायला देण्याकरता शिल्लक काहीच राहिलेलं नाही, काय करावं? महाराज हसले आणि म्हणतात काळजी करू नका, क्षुधा तृषा चिंता हे आपलं काम नाही, हे या देहाचे भोग आहेत. जसं देहाचं प्रारब्ध असेल तसं या ठिकाणी होईल. भगवत भक्तांनी याची चिंता करू नये. उदक आणावे थंडगार, हा तो भक्त संसार. एक काम करा, थोडंसं गार पाणी पिण्याकरता घेऊन या. पाणी पिलं महाराजांनी आणि स्वस्थ नामचिंतन महाराज करू लागले. त्याच वेळेला कोणी एक सतेज विप्र, माळा मुद्रा अलंकार, परात घेऊन डोईवर येई सत्वर तयस्थळी. एक विप्र अलंकार धारण केलेले आहेत माळा मुद्रादिकांचे आणि डोक्यावर मोठी परात घेऊन आला.
महाराजांच्या पुढे ती परात ठेवली आणि सांगितलं की गुळ पापडी पाठविली आपणा कारण. आमच्या स्वामी महाराजांनी आपल्याकरता म्हणून हे लाडू पाठवलेले आहेत. महाराजांना त्यांनी नमस्कार केला. महाराजांनी तात्काळ जिजाईंना बोलवलं आणि सांगितलं की या ब्राह्मणाला नमस्कार करा. क्षेत्रस्थ ब्राह्मण होते, प्रसाद आपल्याकरता आणलेला आहे, त्याला वंदना केली. ब्राह्मण निघून गेला. त्याच्यानंतर जे झोपलेले भक्त मंडळी होते सगळ्यांना उठवलं. प्रत्येकाला महाराजांनी त्या लाडूचा प्रसाद दिला आणि प्रसाद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती परात कोणाची आहे आणि तो ब्राह्मण कोण आहे याचा शोध सगळेजण घेऊ लागले. ग्रामस्थजन मिळून सर्व शोध करती स्वयमेव. सगळेजण शोधाशोध करू लागले, पण कोणालाही त्याचा पत्ता सापडला नाही. पुजाऱ्यांना मात्र ज्ञानोबारायांनी दृष्टांत देऊन सांगितलं की भक्त राणा आमुचे घरी उपवास काढील कैशा परी. सद्गुरू महाराजांसारखे मोठे भक्त आमच्या दरबारामध्ये येऊन सेवा करतात आणि त्यांना जर उपाशी झोपण्याची वेळ येत असेल तर आम्ही काय कामाचे. ज्ञानोबारायांनी हा पुजाऱ्याला दृष्टांत दिला आणि ज्ञानोबाराय सांगतात की आम्हीच काय करत होतो तर एकनाथाचे परिवारी पुरविणे शिदा सामुग्री सद्भक्त आमुचे दैवत घरी सेवा साचारी करणे आम्हा. हे संत आमच्या दरबारामध्ये आलेले असताना त्यांची सेवा आम्ही करायची नाही तर कुणी करायची, हे माऊलींचं वचन आहे. मोरोपंत सांगतात की परमात्मरूपी ज्ञानोबाराय भक्तवश झाले आणि भक्तवश श्री हरितो भरुणी परातीत आणून दे गोळे निज तनू परिस प्रभूला बहु आवडताती भक्त जे भोळे. असे भक्त प्रभूला खूप आवडतात. ज्ञानोबारायांच्या प्रत्यक्ष स्पर्शाची प्रसादाची परात आपल्याला प्राप्त झाली आणि आपलं थोर मोठं भाग्य आहे की आजही त्या परातीचं आपण दर्शन घेतोय, पूजा करतोय. आजही आपल्या श्री पंढरपूरच्या मठामध्ये सद्गुरूंच्या समाधीच्या सान्निध्यामध्ये ती परात आहे की जिला प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञानोबारायांचा स्पर्श लागलेला आहे. प्रसाद म्हणून ती परात आपल्याला प्राप्त झालेली आहे. परातीचे दर्शन घेत अद्याप संत पंढरपुरी. ती परात आजही आपल्याकडे आहे. आपलं हे भाग्य आहे. यावेळेला एक वर्म असणारी ओवी भाऊमामांनी खर्ची घातली की लक्ष्मी वल्लभ भक्ता घरी स्वांगे नित्य सेवा करी. परमात्मा या साधू संतांच्या घरी स्वतः सेवा करतो. याचा परिणाम काय होतो तर यामुळेच लक्ष्मी माता क्रोधायमान होते आणि भक्ता घरी न येची. लक्ष्मी मातेला वाईट वाटतं की आपले मालक या संतांच्या भक्तांच्या घरी स्वतःच्या हाताने सेवा करतायत. लक्ष्मी मातेला हे पाहून दुःख येतं, वाटतं आणि लक्ष्मी माता भक्ताच्या घरी येतच नाही. याचा अर्थ साधू संतांच्या जवळ निर्धनता असण्याचं कारण भाऊमामांनी सांगितलं की देव आहे पण लक्ष्मी माता तिथे येत नाही, कारण या रोषे लक्ष्मी दुरी म्हणून निर्धनता नित्य असे हरिभक्ता. म्हणून हरिभक्तांना निर्धनता प्राप्त होते. असंच महाराजांवरही ऋण झालं. या पंढरपूर क्षेत्रामध्ये महाद्वारामध्ये त्या काळामध्ये कुणी वेळापूरकर नावाचे एक सावकार होते आणि त्या वेळापूरकर सावकारांकडून महाराजांनी काही ऋण घेतलेलं होतं. ते ऋण फेडलं झालं नाही. म्हणून या वेळापूरकर सावकारांनी काय केलं तर आता चातुर्मास्य सेवा सुरू झालेली आहे. महाराज कीर्तनामध्ये असतील. सेवकांना सांगितलं एक काम करा, चालू कीर्तनामध्ये जाऊन विक्षेप निर्माण करा जेणेकरून आपला परतावा आपल्याला परत मिळाला पाहिजे. आपलं कर्ज महाराजांनी घेतलंय ते आपल्याला या पद्धतीनं फेडायचं आहे. या वेळापूरकरांनी दूत पाठवले आहे. दूत ते केवळ भूत नेनती साधू सज्जन संत आणि ते महाद्वारापर्यंत आले. महाद्वारात आल्याबरोबर पगडी शिरी तुरा झळकत बहुमोल चौकडा करणी शोभत लेखन तयात रेखलीसे. कोणी एक शुभ्र अंगरखा धारण केलेला, शेला जरतारी घेतलेला, 4 हातांमध्ये सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या धारण केलेल्या, हातामध्ये शुभ्र थैली धारण केलेली आहे. कोणी एक व्यक्ती त्यांना दिसली आणि दिसल्यानंतर दूतासी म्हणे त्वरित गती ऋण द्यावया निश्चिती मज पाठविले महाराज संती. या दूतांना त्यांनी ओळखलं आणि सांगितलं कुठे चाललात. दूतांनी सांगितलं कीर्तनामध्ये विघ्न करायला चाललो आहे. यांनी सांगितलं अरे तुमचं ऋण फेडण्याकरता मी आलेलो आहे, काळजी करू नका. यांचा आवाज ऐकल्याबरोबर धडकी भरली छातीमध्ये. भक्ता अभय कर खळा कष्ट. आणि हे रूप पाहिल्याबरोबर दरारा होता त्या रूपाचा. ते सौंदर्य लावण्य पाहिल्याबरोबर धडकी भरली आणि त्यांना घेऊन वेळापूरकरांपाशी आले. आल्याबरोबर वेळापूरकराच्या समोर ती थैली ठेवली, कागदपत्र ठेवले. 2 सहस्त्र होनांचं ऋण होता, देऊन टाकलं. सावकारांनी यांचं सतेज पण पाहिलं आणि विचारलं आपण कोण आहात.
असा विचारण्याचा भाव मनामध्ये आहे, पण शब्दच फुटेनात यांचं रूप पाहिल्यानंतर. पण पाहता पाहता तो सावकारही तटस्थ झाला. तिथून परतले, महाद्वारामध्ये आले, जिथं महाराजांचं कीर्तन पुन्हा चालू होतं. त्यावेळेला ही जे कागदपत्र होते, तुमचं ऋण चुकतं झालेलं आहे अशी पावती करून घेतली आणि ती महाराजांच्या पोथीमध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी सावकारांना मात्र ते भगवंताचं रूप पाहिलेलं जे होतं ते रूप मनामधून काही जाईना. सावकार आला आणि आल्यानंतर महाराजांच्या जवळ प्रार्थना करू लागला की तुम्हाला त्रास देण्याकरता म्हणून मी कोणी सेवक पाठवत होतो ऋण चुकतं करण्याकरता म्हणून, पण कोणी एक आला आणि त्यानं तुमचं ऋण चुकतं केलंय. कोण आहे तो तुमचा सेवक मला सांगा, मला त्याला भेटायचं आहे. महाराजांना कळून चुकलं कोण आलं होतं. याही सावकाराच्या मनामध्ये अनुताप झाला. संत चरित्रे वाणिता दुना ठाव उपजे चित्ता, गुरुकृपेची तत्वता सांगेन चरिता सद्गुरूच्या. भाऊमामा सांगतात की संत चरित्र हे आघाद आहे. अशाच प्रकारानं परोपरी परमात्मा सद्गुरू संतांना साह्य करत असतो. मागे पुढे उभा आहे सांभाळीत. प्रत्येक संकटामध्ये परमात्मा साह्यभूत होत असतो. त्या सावकारालाही अनुताप झाला. पुढे सांगतात की कोणी एक निर्धन विप्र आपल्या मुलाचं व्रतबंधन करण्याकरता म्हणजेच उपनयन करण्याकरता म्हणून याचना करत होता. महाराजांपर्यंत तो आला. आल्यानंतर महाराजांनी त्याला काही धन दिलं आणि सांगितलं की काळजी करू नको, या धनाच्या द्वारे तू तुझ्या मुलाचा उपनयन संस्कार कर. त्यालाही धन देऊन टाकला. त्याच्यानंतर श्री क्षेत्र नाशिक येथील काही भक्त मंडळी महाराजांना नाशिकला घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर महाराजांच्या मनामध्ये इच्छा आहे की पापताप गंगा करी हरण, त्या भगवती गंगा मातेचं आपल्याला दर्शन होईल म्हणून गंगा तटाकी कीर्तन सोहळा करण्याचं ठरवलं. महाराज नाशिकमध्ये गेले. अनेक भक्त भाविक तिथं आले आणि कीर्तनाच्या द्वारे श्रवणाच्या द्वारे तृप्त होऊ लागले. त्याच वेळेला तिथंही काही कर्मठ धर्माभिमानी जे होते, अभिमान धारण करणारे, ते लोक कीर्तन श्रवण करू लागले. आणि श्रवण करत असताना ज्ञान लालसा अंतःकरणामध्ये असल्यामुळे इतर सर्व साधनांना गौणत्व प्राप्त करून देत होते. पण सद्गुरू महाराजांच्या मुखामधून ज्ञान आणि भक्ती याचा सुंदर समन्वय त्यांनी ऐकला आणि ऐकल्यानंतर मात्र त्यांची बुद्धी पालटली. कीर्तनामध्ये ते येऊन बसावेत आणि बसून या ठिकाणी महाराजांचं कीर्तन श्रवण करावं. महाराजांनी त्यांना पटेल रुचेल अशा भाषेमध्ये ते तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि सुरुवात करता करता एकच वर्म महाराजांनी सांगितलं की सर्व जर काही असेल तर ते भगवंताचं नामच आहे, नामभक्ती आहे. या नामभक्तीशिवाय दुसरं तिसरं काहीच श्रेष्ठ नाही. महाराजांनी हे समजावून सांगितलं. त्याच वेळेला अद्भुत असा टाळ्यांचा गजर भक्त भाविक वैष्णवांनी केला आणि त्याच वेळेला गंगेच्या काठावर कीर्तन चालू होतं. त्याच वेळेला मोठा वारा सुटला. सगळे वैष्णव वारकरी भक्त भयभीत झाले. महाराजांनी सांगितलं काळजी करू नका, कीर्तनामध्ये विघ्न येणार नाही, तुम्ही नामचिंतन नामस्मरण करा, तुम्ही इथे थांबा, काळजी करू नका, कुठेही जाऊ नका. त्याच वेळेला मुसळधार पाऊस पडायला प्रारंभ झाला. या वैष्णव वारकऱ्यांच्या अंगावर थेंब आल्याबरोबर महाराजांनी हात जोडले आणि वरुण देवतेला प्रार्थना केली की या ठिकाणी मी नामामृत कथेचं वर्षाव सुरू असताना तुम्ही इथे कशा करता आलात? तुम्ही एक काम करा, जे कृषी क्षेत्र आहे त्या कृषी क्षेत्रामध्ये जाऊन वर्षाव करा, इथे तुमचं सध्या तरी काम नाही. हे ऐकलं आणि तात्काळ पाऊस बंद झाला. कीर्तनाच्या बाजूला पाऊस पडू लागला. नवल सगळेजण पाहू लागले की जवळची बहु पडे पाणी पण भूमी कीर्तनी बुंद नसे. जिथं कीर्तन चालू होतं तिथं एकही थेंब नव्हता. सगळ्यांनी मग महाराजांचा जय जयकार केला, मंगल आरती झाली आणि संतांचं महिमान सगळेजण गाऊ लागले. गात असताना काही काळ निघून गेला. पुन्हा पंढरपूरची वारी आली. पुन्हा चातुर्मास्य प्रारंभ झाला. अनेक शिष्य समुदाय महाराजांचा झाला. अनेक श्रोते रोज कीर्तनाला येऊ लागले. त्याच वेळेला कीर्तनामध्ये महाराज तुलसी महात्म्य सांगत होते की परमात्म्याची तुला आणि त्या तुलेची कथा महाराज सांगत होते की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एक वेळेला तुला झाली आणि भगवती रुक्मिणी मातेनं एक तुळशीचं पान ठेवलं आणि भगवान परमात्म्याला या ठिकाणी तुळशी मातेचं वजन सहन झालं नाही. भगवंताचं पारडं वर झालं आणि तुळशीचं पारडं खाली झालं. अशा प्रकारची ही सगळी कथा महाराज कीर्तनामध्ये सांगत होते. आणि सांगत असताना की एका तुळशी पत्राने भगवंताची तुलना झाली असा कीर्तनामध्ये महाराजांनी सिद्धांत सांगितला. त्याच वेळेला
कोणी एक पटवर्धन नावाचा विचक्षण श्रोता होता. तो महाराजांना चालू कीर्तनामध्ये विचारू लागला की महाराज, हे सत्य घडले, हे वर्तमान, हे सत्य घडलंय, हे तुमचा विश्वास आहे महाराज, आम्हाला माहिती आहे, पण हे आम्ही पाहिलेलं नाही, फक्त ऐकलेलं आहे. तुम्ही एक काम करा, हे आम्हाला दाखवा ना. हे तुळशी मातेचं जे महिमान आहे ते आम्हाला प्रत्यक्ष तुम्ही दाखवा. महाराजांनी सांगितलं हरकत नाही, अवश्य म्हणून बोलिले. महाराजांनी अवश्य म्हणून त्याला स्वीकृती दिली. तुळशीपत्र आणवलं, पूजेतील शालिग्राम परमात्म्याला आणवलं आणि आणवल्यानंतर काळजी करू नका, मी प्रत्यक्ष प्रमाणाने तुम्हाला हे सिद्ध करून देतो. म्हणून कैसा निसंदेहपूर्ण विश्वास नुपेक्षील स्वामी मज खास. म्हणून तराजूमध्ये एकीकडे भगवान शालिग्राम आणि एकीकडे तुळशीचं पत्र, एक पत्र ठेवण्यात आलं. त्याच वेळेला तुळशीपत्राचं वजन वाढलं आणि भगवंताचं पारडं वर झालं. सगळ्यांनी आश्चर्याने पाहिलं, जय जयकार केला. त्याच वेळेला याही पटवर्धन श्रोत्यानं महाराजांच्या चरणाला नतमस्तक झाला आणि अपराध झाला म्हणून क्षमा याचना केली, प्रार्थना केली. त्याच वेळेला याच कीर्तनामध्ये महाराज द्रौपदी मातेची कथा सांगत होते. ही द्रौपदीच्या करता परमात्म्याने अंबर अवतार धारण केला म्हणून ही कथा सांगत होते. भक्त द्रौपदीला या दुःशासनानं भर सभेमध्ये आणलं आणि सभेमध्ये आणून तिची साडी सोडायला सुरुवात केली. भगवंतानं अंबर अवतार धारण केला, ही कथा महाराज सांगत होते. त्याच वेळेला कोणी एक श्रोता उठला आणि त्याने सांगितलं, महाराज, पुराणातल्या गोष्टी पुराणांमध्ये राहू द्या, पण आम्हाला याची साक्ष पटली पाहिजे. मी तुमचं वस्त्र फेडतो, जर परमात्मा खरंच भक्ताचं रक्षण करत असेल तर आम्हाला त्याची प्रचिती येईल. इतर लोकांनी त्याला थांबवलं, असं करू नको. महाराजांनी सांगितलं काही काळजी करू नका. तो ऐकायलाच तयार नाही श्रोता. त्यानं काय केलं, महाराजांच्या कटिवस्त्राला हात घातला. महाराजांनी सगळ्यांना सांगितलं, काळजी करू नका, परमात्मा आपलं रक्षण करणार आहे, काळजी करू नका. निसत्व झाली भक्ती की व्यर्थ असे नाम कीर्ती, असं काही होणार नाही. परमात्मा आपलं रक्षण करेल, आपली लाज राखेल, काळजीच करू नका. प्रल्हादाला रक्षण केलं परमात्म्याने, द्रौपदीचं रक्षण केलं, गजेंद्राचं रक्षण केलं, त्याचप्रमाणे परमात्मा आपलंही रक्षण करेल, काळजी करू नका. म्हणून तो विप्र वस्त्र सोडू लागला महाराजांचे. एक एक वस्त्र सोडावं तसं दुसरं वस्त्र आतमध्ये तयार व्हावं, असा वस्त्रांचा ढीग पडला. तो श्रोता स्वस्थ झाला. त्यानं जाऊन महाराजांचे चरण धरले आणि अपराध झाला म्हणून क्षमा याचना करू लागला. मग त्यानं आपलं सगळं वर्म सांगितलं की मी अनेक साधू संत पाहिले, पण सगळ्यांना वादामध्ये जिंकलं म्हणून मला अहंकार झाला. मोठ्या सगळ्या क्षेत्रांना मी गेलो, तिथं जाऊन जयपत्र घेऊन आलो, त्यामुळे मी उन्मत्त झालो. आणि त्याच्यात पुन्हा तुम्ही संत आहात, साधू आहात, पंढरीचे वारकरी आहात, आणि माझ्या मनामध्ये असा भाव आला की पंढरीचे वारकरी मूढ मानी मी साचारी. मला असं वाटलं, या पंढरपूरच्या वारकऱ्यांना वेदशास्त्र पुराण याचं ज्ञान कुठून असणार आहे आणि यांचं काय सामर्थ्य असणार आहे, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला त्रास दिला, तुमची छळना केली. महाराज क्षमा करा, मी निगर्वी झालो. आता पंढरपूरचं महिमान मला कळालं, तुमचा भक्तिभाव मला कळाला की सगळं काही असलं तरी निरभिमान होणं हे पंढरपूरलाच घडतं. सगळे क्षेत्र मी पाहिले, पण या क्षेत्रामध्ये जो विशेष गुण आहे तो इथेच आहे, तो दुसरी कुठेही नाही. कृपा करा, दासावर माझ्यावर कृपा करा म्हणून महाराजांना प्रार्थना केली आणि नेत्रांमधून त्याचे अश्रू वाहू लागले. महाराजांनीही त्याला नामस्मरणाचा उपदेश केला आणि त्याला दास आपलं करून घेतला. या ठिकाणी या 12व्या अध्यायाची समाप्ती झाली. त्यानंतर सद्गुरूंचं पुन्हा गुणवर्णन केलं आणि गुणवर्णन करून पुढचा कथाभाग या ठिकाणी सांगतात की भक्ताचं सत्व परीक्षण झालं आणि परमात्म्याने रक्षण केलं. याचाच अर्थ परमात्मा भक्तिवश आहे. हा प्रसंग मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिला. त्याच वेळेला पंढरपूरला हा कीर्तनामध्ये हा प्रसंग घडलेला होता. असाच एक प्रसंग चातुर्मास्य कीर्तनामध्ये पुन्हा घडला. कीर्तन प्रसंग चालू होता आणि कीर्तनामध्ये महाराज भक्तीचं महात्म्य सांगत होते. ही भक्ती कशी श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, मग कर्म श्रेष्ठ नाही का, मग ज्ञान श्रेष्ठ नाही का, असा विषय कीर्तनामध्ये चालू होता. भक्ती महिमान महाराज गात होते. त्याच वेळेला या पंढरपूर क्षेत्रामध्ये असणारे धर्मसिंधुकार विद्वद्वरेण्य बाबा पाध्ये कीर्तनामध्ये होते. कीर्तनामध्ये असताना महाराजांनी सांगितलं की कोणतंही साधन केलं तरी त्याला भक्ती या साधनाची जोड असल्याशिवाय ते साधन पूर्ण होत नाही. त्याला नामस्मरणाधिक साधनांची जोड द्यावीच लागते.
कोणत्याही साधनाला नामस्मरणाधिक साधनांची जोड असल्याशिवाय ते साधन पूर्ण होत नाही. यस्य समृत्याच नामुक्त्या तपःपूजा क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदे तमुच्यतम. कोणतंही लौकिक वैदिक कर्म करत असताना सुरुवातीला हरिही ओम म्हणावं लागतं, म्हणजे हरी आदी शब्द उच्चार करावा लागतो. आणि हे कर्म झाल्यानंतर जे कर्म आमच्याकडून घडलेलं आहे त्याच्यामध्ये जर काही न्यून राहिलं असेल तर ते भगवत स्मरणानं पूर्ण व्हावं म्हणून पुन्हा प्रार्थना करावी लागते. आणि पुन्हा विष्णवे नमहा विष्णवे नमहा विष्णुस्मरणात परिपूर्णता म्हणून या ठिकाणी भगवंतालाच प्रार्थना करावी लागते. याचाच अर्थ हे या साधनाशिवाय नामस्मरण भक्ती साधनाशिवाय कोणतंही साधन यथोचित रीतीनं पूर्ण होत नाही. महाराज भक्तीचा महिमा असा सांगत होते. त्याच वेळेला सांगत असताना ही हरिभक्ती कशी श्रेष्ठ आहे हे वारंवार महाराज समजून सांगत होते. समजून सांगत असताना अनेक श्रोते या कीर्तनामध्ये होते. कीर्तनामध्ये असताना बाबा पाध्ये समोर होते आणि या बाबा पाध्येंकडे पाहून महाराजांनी काय केलं, एक प्रश्न केला. प्रश्न केल्यानंतर एका हातामध्ये यज्ञोपवीत धरलं आणि दुसऱ्या हातामध्ये गळ्यामधली तुळशीची माळ धरली, बाबांच्या समोर धरली आणि बाबांना प्रश्न केला की बाबा महाराज सत्वर सांगा, कर्म की भक्ती थोर, कृपा करा आणि मला सांगा कर्म श्रेष्ठ आहे का भक्ती श्रेष्ठ आहे. बाबा पाहू लागले, अंतःकरण बाबांचं सद्गदित झालं आणि बाबा बोलतात की सर्वाश्रेष्ठ अनन्य भक्ती याची साक्ष रमापती. सर्वत्र जर श्रेष्ठ काही असेल तर परमात्म्याची अनन्य भक्ती हीच श्रेष्ठ आहे आणि याची साक्ष परमात्मा तुम्हाला देईल, काळजी करू नका. त्यावेळेला सगळ्यांचा विश्वास होता आणि सगळ्यांनी भगवंताकडे पाहिलं, भगवंताच्या त्या श्री विग्रहाकडे पाहिलं. भक्ताकरता म्हणून परमात्माही या ठिकाणी साह्यभूत झाला. कटीचे काढोनी दोन्ही कर, टाळ्या वाजवी शारंग धर. भक्ती श्रेष्ठ आहे याला परमात्म्याने आपल्या कृतीतून साह्य केलं की टाळी वाजवून परमात्म्याने सांगितलं की भक्तीच श्रेष्ठ आहे. सगळ्यांनी जय जयकार केला. जे ज्ञानाभिमानी झालेले होते त्यांना हे भक्तीचं महिमान पटलं आणि पटल्यानंतर ते महाराजांना नमस्कार करू लागले आणि आपापल्या स्थानाला निघून आले. अशा प्रकारचा हा दिव्य कथा प्रसंग चातुर्मासामध्ये सांगितला. त्याच्यानंतर अनेक भक्त भाविक महाराजांना आपापल्या ठिकाणी नेण्याकरता म्हणून यावे आणि त्यावेळेला महाराजांनीही त्या त्या गावामध्ये प्रवास करावा. आळंदीच्या वारीला महाराज निघाले असताना महाराजांचे जे प्रथम शिष्य होते खाजगीवाले, त्यांनी महाराजांना विनंती केली की आमच्या घरी तुम्ही यावं पुण्याला. म्हणून महाराज पुण्याला आले. आल्यानंतर पुण्यामध्ये येऊन महाराजांचा विशेष असा कीर्तन उत्सव सुरू झाला. कीर्तन सुरू झाल्यानंतर त्यावेळेला श्रीमंत पेशव्यांनाही ही बातमी कळाली की कोणी साधुसंत पंढरीचे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं कीर्तन खाजगीवाल्यांनी ठेवलेलं आहे, तर त्यांना आपण आपल्या वाड्यामध्ये बोलवूया, त्यांचा काही सन्मान करूया, आपल्या इथे त्यांचं कीर्तन होईल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आपल्यालाही त्यांचं दर्शन होईल म्हणून दिवाण पाठविला. दिवाण पाठवल्यानंतर सांगितलं की आज रात्री आमच्याकडे आपण कीर्तन करावं. सायं संध्यादी नित्यनेम करून महाराज निघाल्यानंतर पालखी आलेली होती महाराजांना नेण्याकरता म्हणून. आणि रस्त्याने ही पालखी चालत असताना मार्गामध्ये अनेक दुकानं अनेक विक्रेते होते. त्यांनी महाराजांना बघावं आणि नमस्कार करावा. त्याच वेळेला कोणी एक वृद्धा तिथं काही विकण्याकरता बसलेली होती आणि तिने पाहिलं, संत दर्शन घेतलं आणि ती म्हणते आपल्या दीनदुबळांना या साधू संतांचं कीर्तन कसं काय ऐकायला मिळेल, आपलं तेवढं भाग्यच नाही असं ती बोलू लागली. आणि त्याच वेळेला महाराजांनी हे वचन ऐकलं आणि ऐकल्यानंतर मेणा थांबवला, पालखी थांबवली आणि त्याच ठिकाणी महाराजांनी सांगितलं की इथेच कीर्तन आपल्याला करायचं. श्रीमंतांना संदेश पाठवला की यांचा भक्तिभाव मी पाहिला, इथं कीर्तनाला मी आरंभ करतोय, उद्या आपल्याकडे कीर्तन होईल म्हणून. महाराजांनी त्या वृद्ध स्त्री करता म्हणून त्याच ठिकाणी कीर्तन प्रारंभ केलं आणि सगळ्या त्या अज्ञ जडजीवांना कीर्तनाचा लाभ झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा या ठिकाणी मेणा पाठवण्यात आला आणि पुन्हा महाराजांना या ठिकाणी आणण्यात आलं. पण श्रीमंत पेशव्यांच्या मनामध्ये मात्र एक भाव होता की धन्य निस्पृह साधू हा एक खरंच निस्पृह साधू आहे, आपली त्यांच्यावर भक्ती जडली आहे असं त्यांनी दाखवून दिलं की यांना राज ऐश्वर्याची चाड नाही. जे श्रवण करणारे भाविक आहेत त्यांच्याकरता यांच्या मनामध्ये भाव आहे. असा भाव धारण केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळी तयारी झाली.
भक्त भाविक अगणित असंख्य दाटी त्या वाड्यामध्ये झाली. कथा कीर्तना करता म्हणून सगळेजण गोळा झाले. पुन्हा नित्यकर्मातून महाराज निवृत्त झाले आणि निघाल्यानंतर पुन्हा गर्दी झाली. गर्दी झाल्यानंतर त्या महाद्वारातून जाताना महाराजांनी पाहिलं की कोणी 2 मुली या ठिकाणी काही गीत गातायत. 2 पिंपळ शेजारी एक दरबारी मांडला असे. हे लहान मुलींचं ते गीत ऐकलं. गीत ऐकल्यानंतर तत्वज्ञानाची स्फूर्ती झाली आणि महाद्वारामध्ये आले. द्वारपाळ लोकांनी इतरांना प्रतिबंध केला म्हणून महाराजांना खेद वाटला आणि खेद वाटल्यानंतर महाराजांनी सांगितलं की कीर्तन इथेच होईल. कोणालाही कीर्तनाला येण्याकरता बंधन असता कामा नये. तिथेच कीर्तनाची तयारी करण्यात आली. सगळे लोक तिथं आले, विराजमान झाले. अष्टाधिकारी मंत्री आले, श्रीमंतांचं अधिष्ठान आलं आणि महाद्वारामध्येच कीर्तन प्रारंभ झाला आणि अभिनव कीर्तन सुरू झालं. विद्वान, वेदज्ञ, शास्त्री, पंडित सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी कीर्तनाकरता होते. पहिलं भजन झालं विठोबा रुक्माई. मग महाराजांना ते गीत आठवलं आणि मग महाराजांनी एका अभंगाचा विचार करून तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली की एक पिंपळ दरबारी म्हणू लागले परोपरी, हास्य करती मनांतरी सभाजन भीतरी कुजबुजती. सभेमध्ये बसलेले सगळेजण कुजबूज करू लागले. अरे हे कोणतं गीत महाराज गाऊ लागले आहेत, ह्याचा आशय काय असेल. हे सामान्य गीत आहे आणि कीर्तनामध्ये या गीताचा उच्चार करून काय तत्वज्ञान महाराज सांगणार आहेत. महाराजांनी त्यांच्या मनामधला भाव ओळखला आणि सांगितलं मुलीचे नव्हे मुळीचे निश्चित. हे लहान मुलींचं गीत नाहीये, मुळाचं गीत आहे. मग महाराजांनी श्रुतीशास्त्राचं मत सांगून या पिंपळाचं वर्णन केलं आणि हा पिंपळ कसा आहे आणि त्याची विस्तार कसा कसा झालेला आहे हे अतिशय सोप्या पद्धतीनं महाराजांनी समजावून सांगितलं. आणि समजावून सांगत असताना महाराज सांगतात की ऊर्ध्वमूल मध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम. 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केलं. तेच चिंतन महाराजांनी सगळं सांगितलं आणि सांगून एकच विचार महाराजांनी सगळ्यांना सांगितला की एक काम करा. ऐसे ऊर्ध्वमूळ याचे सदा सद मायानाचे जेथ नामनसे विचारांचे अनादीचे स्वरूप ही माया आहे. ही माया आपल्याला कशी नाचवते हे सगळं सांगून या मायेपासून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर एक काम करा. सर्व भावे तया शरण होनी अनन्य अट्टहास्य नामस्मरण हेची शरण येणे पै. या मायेतून पार पडायचं असेल तर भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे. म्हणून हा पिंपळ काय आहे, त्याचं तत्व काय आहे, अतिशय सोप्या भाषेमध्ये महाराजांनी निरूपण करून सांगितलं. आणि मग मात्र सगळ्यांना विश्वास बसला की हे मुलींचं गीत नव्हतं, हे मुळीचं गीत होता. क्षण एक सगळे देहभाव विसरले. अष्टसात्विक भाव सगळ्यांच्या ठाई उत्पन्न झाले आणि असा अलौकिक कीर्तन सोहळा झाला. सगळे प्रसाद ग्रहण करून आपापल्या स्थानाला निघून गेले. अशा प्रकारे हा 13वा अध्याय इथे संपलेला आहे. इथपर्यंतची कथा आज आपण पाहिली. इथून पुढची कथा आपल्याला उद्या पाहायची आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दादा महाराज की जय.